शुक्रवारची लक्ष्मी देवीची कहाणी। जर लक्ष्मी देवी स्वतः तुमच्या दारात येऊन उभी राहिली आणि तुम्ही तिला ओळखू शकला नाहीत तर ही कथा आहे अशाच एका माणसाची, ज्याचं नशीब एका शुक्रवाराने पूर्ण बदललं। एका मोठ्या शहरात समीर नावाचा तरुण राहत होता। तो हुशार होता, मेहनती होता, पण त्याला एकच गोष्ट आवडत नव्हती, देवभक्ती। तो नेहमी म्हणायचा, शुक्रवार, पूजा, उपवास हे सगळं अंधश्रद्धा आहे। पैसा फक्त मेहनतीने मिळतो। त्याच्या शेजारी राहणारी एक आजी दर शुक्रवारी लक्ष्मी पूजा करत असे। ती समीरला म्हणायची, बाळा, किमान शुक्रवारी तरी दिवा लावत जा। पण समीर हसून टाळायचा। एक शुक्रवार आला। पावसाळ्याची रात्र होती, जोरदार पाऊस पडत होता। अचानक दरवाजावर टकटक झाली। समीरने दरवाजा उघडला। बाहेर एक वृद्ध, गरीब स्त्री उभी होती। ती म्हणाली, बाळा, आज शुक्रवार आहे, मला थोडं अन्न देशील का? समीर चिडून म्हणाला, मी कोणती धर्मशाळा चालवतो का? इथून जा। त्याने दरवाजा बंद केला। त्या रात्री समीरला विचित्र स्वप्न पडलं। त्याने पाहिलं, तो अंधारात अडकला आहे आणि कुणीतरी म्हणत आहे, तू दार बंद केलंस, पण नशिबाचं दारही बंद केलंस। समीर घाबरून उठला, पण त्याने दुर्लक्ष केलं। दुसरा शुक्रवार, परिस्थिती बदलते। पुढच्या आठवड्यात समीरच्या ऑफिसमध्ये अडचणी सुरू झाल्या। प्रोजेक्ट फेल झाला, बॉस नाराज झाला। पुन्हा शुक्रवार आला। तोच वृद्ध स्त्री पुन्हा दारात उभी। ती म्हणाली, बाळा, आज तरी मदत कर। समीर चिडून ओरडला, तू रोज शुक्रवारलाच का येतेस? वृद्ध स्त्री फक्त हसली आणि म्हणाली, कारण शुक्रवार हा फक्त दिवस नसतो, तो परीक्षेचा दिवस असतो। समीरने पुन्हा तिला हाकलून लावलं। दुसरं स्वप्न सत्य उघड होतं। त्या रात्री समीरने पाहिलं, संपूर्ण घर ओस पडलेलं आहे। पैसा, नोकरी, माणसं, सगळं नाहीस। आणि अचानक तीच वृद्ध स्त्री, तेजस्वी रूपात लक्ष्मी देवी म्हणून समोर उभी। देवी म्हणाल्या, मी तुझ्या दारात दोनदा आले, तू मला ओळखलंस नाही। मी सोनं नाही मागितलं होतं, मी माणुसकी पाहायला आले होते। समीर घामाघूम होऊन उठला। दुसऱ्या दिवशी त्याची नोकरी गेली, घरात कर्ज वाढलं, मन अस्वस्थ झालं। त्याला आजीचे शब्द आठवले। त्या शुक्रवारी पहिल्यांदा त्याने घरात दिवा लावला। मनापासून म्हणाला, देवी, चूक झाली, मला माफ करा। तिसरा शुक्रवार, बदलाची सुरुवात। तिसऱ्या शुक्रवारी समीरने उपवास केला, गरिबांना अन्न दिलं। त्या रात्री देवी पुन्हा स्वप्नात आल्या। त्या म्हणाल्या, लक्ष्मी देवी तिथेच राहतात, जिथे अहंकार नाही। संपत्ती माझ्या हातात आहे, पण संस्कार तुझ्या हातात। शेवट हळूहळू समीरचं आयुष्य बदललं। नोकरी परत मिळाली, घरात शांतता आली, पण आता तो दर शुक्रवारी एकच गोष्ट करतो, कोणाच्याही दारावरून रिकाम्या हाताने परत पाठवत नाही।